नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. या श्लोकामध्ये समर्थांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे व त्याची कारणेही दिली आहेत. समर्थ म्हणतात की राघवाचे म्हणजेच भगवंताचे नाव हे अतिशय चांगले आहे, तसेच शोभेचे सुंदर असून ते 2 अक्षरी आहे व फुकाचे आहे. राम हा शब्द उच्चारायला अत्यंत सोपा व समजायलाही अत्यंत सोपा आहे. अजिबात न शिकलेल्या माणसालाही राम हे नाव उच्चारता येते. याउलट एखादा मंत्र जपायचा म्हटले तरी ते अवघड होते. उदाहरणार्थ गायत्री मंत्र किंवा अथर्वशीर्ष किंवा वक्रतुंड महाकाय किंवा गुरुर्ब्रह्मासारखा श्लोक. ज्यांचे उच्चार स्पष्ट आहेत त्यांना असे संस्कृत श्लोक म्हणणे सोपे जाते, पुन्हा ते लक्षात ठेवायलाही अवघड आहेत. त्याऐवजी राम हा शब्द अत्यंत सोपा आहे व त्यामुळे तो चांगलाही वाटतो व सुंदरही वाटतो. अल्पाक्षरी असल्यामुळे पुन्हा पुन्हा म्हटले तरी सोपेच वाटते व त्यामुळेच पुन्हा पुन्हा म्हणावेसेही वाटते. त्यातही ते फुकाचे आहे म्हणजेच फुकटचे आहे. त्यासाठी कोणताही खर्च नाही. इतर साधनांना तरी शारीरिक किंवा आर्थिक कष्ट पडतात, परंतु राम म्हणायला शारीरिक कष्टही पडत नाहीत व धनही खर्च होत नाही. रामनामाचे महत्त्व सांगताना समर्थ आपल्याला त्याचा फायदाही सांगतात. ते म्हणतात, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. या संसाररूपी दुःखाचा हे रामनाम मुळापासूनच नाश करते व या संसाराच्या दुःखातून आपल्याला बाहेरही काढते. असे हे सर्वगुण संपन्न रामनाम घेतल्याने माणसाला निश्चितपणे कैवल्याची म्हणजे चिरंतन सुखाची प्राप्ती होऊ शकेल. मोक्ष मिळणे म्हणजे चिरंतन सुख आहे. त्यासाठी रामनाम घेणे जरुरीचे आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की रामनाम घेतल्याने प्रारब्धाचे भोग टाळता येतात का? खरं म्हणजे याचं उत्तर नाही असं आहे. बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. सामान्य माणसाचे सुखदुःख देहाच्या सुखदुःखावर अवलंबून असते. त्याला असे वाटते की देह सुखी तर मी सुखी, देह दुःखी तर मग मी देखील दुःखी. खरं म्हणजे प्रारब्धाचे भोग कोणालाही चुकले नाहीत, परंतु हे आपण लक्षात ठेवले पाहिजे की प्रारब्धाची गती देहापुरतीच असते. त्यामुळे ज्याची देहाबद्दलची आसक्ती कमी होईल त्याला निश्चितपणे देहाची सुखदुःखे जाणवणार नाहीत. नाम नेमके हेच काम करते. नामामुळे देहाची आसक्ती कमी होते. त्यामुळे सतत प्रभू नामात मग्न असलेला माणूस देहाचे भोग भोगत असतानाही आनंदात असतो. आपल्यालाही असा अनुभव पुष्कळ वेळा येतो. एखाद्या कथेत, कीर्तनात, भजनात, देवाच्या नामस्मरणात जर आपण रमलो तर आपले काही दुखत असले तरी आपण त्या क्षणी विसरतो व रामनामात तल्लीन होतो. त्यामुळे समर्थही आपल्याला सांगतात की मानवी जीवनासाठी भगवंताचे नामस्मरण हे चिरंतन असे आनंददायी सुख आहे व त्यासाठी आपण रामनामाच्याच वाटेला जायला हवे असे ते सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.